नमस्कार. कोणत्या शापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते? चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून कळवा. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आजच्या कथेत आपण सर्वजण जाणून घेणार आहोत की कोणत्या शापामुळे स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते आणि अशी कोणती कामे आहेत जी एका पतिव्रता स्त्रीने आपल्या आयुष्यात कधीही करू नयेत, ज्यामुळे स्त्रिया वेळेपूर्वीच विधवा होतात. सर्व माता भगिनींना विनंती आहे की ही कथा पूर्ण नक्की ऐका. चला, तुमचा जास्त वेळ न घेता कथा सुरू करूया. मित्रांनो, एकदा असे झाले की जेव्हा भगवान विष्णूंचे सर्वात मोठे भक्त देवर्षी नारद मुनी आकाश मार्गाने भ्रमण करत होते, तेव्हा त्याने आकाशातून उभे राहून पाहिले की पृथ्वी लोकावर काही स्त्रिया फुले तोडत होत्या, ज्या दिसायला एकाच वयाच्या होत्या, परंतु त्यातील एक स्त्री विधवा झाली होती आणि खूप दुःखी जीवन जगत होती. आणि त्याच वयातील बाकीच्या स्त्रिया आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत होत्या. हे दृश्य पाहून देवर्षी नारद सरळ पाप पुण्याच्या हिशोबाने मनुष्याला दंड देणाऱ्या देवता यमराजांकडे पोचले. तिथे पोचून त्यांनी यमराजांना प्रणाम केला आणि यमराजांना म्हणाले, हे धर्मराज, आज मी तुमच्याकडे एका प्रश्नानिमित्त आलो आहे. तेव्हा यमराज म्हणतात, हे देवर्षी, बोला, तुमचा तो प्रश्न कोणता आहे? मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास समर्थ असलो तर तुम्हाला याबद्दल नक्की सांगेन. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हो धर्मराज, जेव्हा मी आकाशातून भ्रमण करीत होतो तेव्हा मी पाहिले की पृथ्वी लोकावर काही स्त्रिया फुले तोडत होत्या. नारदांनी तेच दृश्य पुन्हा सांगितले. मला तुमच्याकडून फक्त या 3 गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की कोणती स्त्री वेळेपूर्वीच विधवा होते आणि आयुष्यभर दुःखी जीवन जगते. आणि माझा दुसरा प्रश्न आहे, कोणत्या स्त्रीला आयुष्यात कधीच सुख शांती मिळत नाही? आणि तिसरा प्रश्न आहे, ती कोणती गोष्ट आहे जी पतीने मागितल्यावरही पतीला देऊ नये? अशा प्रकारे देवर्षी नारदांचे 3 प्रश्न ऐकून यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, तुम्ही ज्या स्त्रियांबद्दल बोलत आहात तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की असे का आहे. तर ऐका, मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे एका कथेच्या माध्यमातून देऊ इच्छितो. ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका. यमराज कथेचे महत्त्व आणि ती लक्षपूर्वक ऐकण्याबद्दल सांगतात. मग देवर्षी नारद म्हणतात, हे धर्मराज, मी तुम्हाला वचन देतो की मी ही कथा पूर्ण ऐकेन आणि जगातील समस्त नारींपर्यंत ही कथा तुमच्या माध्यमातून पोचवेन. देवर्षी नारदांचे हे बोलणे ऐकून यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, सर्वात आधी मी तुम्हाला त्या स्त्रीची कथा सांगू इच्छितो जी सुहागन बनून सुखी जीवन जगत आहे. आणि ज्या सुहागन स्त्रीबद्दल तुम्ही बोलत आहात ती स्त्री दुसरी कोणी नसून कोसल नरेशच्या नोकराची पत्नी आहे. आणि त्या नोकराला आपल्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे की माझी पत्नी एक चारित्र्यवान आणि पतिव्रता स्त्री आहे, जिची प्रशंसा तो नगरात सर्वांजवळ करीत असतो. नंतर धर्मराज म्हणतात,
की त्या नोकराच्या पत्नीची चर्चा संपूर्ण नगरात होऊ लागली. हळूहळू ही गोष्ट राजाच्या दरबारात पोहोचली. राजाने नोकराला बोलावले आणि विचारले की त्याला खरोखर विश्वास आहे का की त्याची पत्नी चारित्र्यवान आहे आणि परपुरुषाकडे मान वर करूनही पाहत नाही, याचा काही पुरावा आहे का? राजाचे बोलणे ऐकून नोकराने म्हटले, महाराज, मला माझ्या धर्मपत्नीवर पूर्ण विश्वास आहे. हे ऐकून राजाच्या एका मंत्र्याने म्हटले, महाराज, मला क्षमा करा, पण हे कसे शक्य आहे की एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे बघणारच नाही? हे तर अशक्य आहे. मग मंत्र्याने राजाला म्हटले की जर त्याने त्या नोकराचे बोलणे खोटे ठरवले आणि त्याच्या पत्नीचा पतिव्रता धर्म नष्ट केला तर त्याला काय शिक्षा मिळेल? नोकराने म्हटले, जर महामंत्रींजींनी माझ्या पत्नीचा धर्म नष्ट केला तर तुम्ही मला फाशीची शिक्षा द्या, आणि जर ते करू शकले नाहीत तर यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे. राजाने सांगितले की मंत्र्यालाही फाशीचीच शिक्षा दिली जाईल. मंत्र्याने ही गोष्ट स्वीकारली आणि नोकराला विचारले की त्याने अशी कोणती वस्तू आणावी ज्यामुळे सिद्ध होईल की त्याने त्याच्या पत्नीचा धर्म खंडित केला आहे. नोकराने म्हटले, महामंत्रीजी, तुम्ही माझ्या पत्नीकडून माझ्या लग्नाच्या वेळी हुंड्यात मला एक पटका आणि एक कटार मिळाली होती, आणि या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीने खूप जपून ठेवल्या आहेत, कारण त्या सुहागाची निशाणी आहेत. जर तुम्ही ह्या दोन्ही वस्तू माझ्या पत्नीकडून आणून मला दाखवल्या तर मी मान्य करेन. मंत्री अट मान्य करून नगरीत जातो आणि एका जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला भेटतो. मंत्री त्या स्त्रीला सर्व हकीकत सांगतो आणि नोकराच्या पत्नीशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि पुरावा आणण्यासाठी तोड मागेल ते धन देण्याचे कबूल करतो. ती स्त्री म्हणते की ती बाई पतिव्रता आहे, ती असाच पटका आणि कटार देणार नाही. मंत्री घाबरतो आणि म्हणतो की निदान तो पटका आणि कटार चोरून आण, आणि तिच्या शरीरावर काही खूण असेल तर ती सांग. धनाच्या लोभापायी ती जादूटोणा करणारी स्त्री तयार होते. ती स्त्री वेश बदलून नोकराच्या घरी जाते आणि त्याच्या पत्नीला म्हणते, बाळा, मी तुझ्या पतीची आत्या आहे. नोकराची पत्नी तिला आत्या समजून आदर सत्कार करते. ती स्त्री घरात राहू लागते. एक दिवशी नोकराची पत्नी अंघोळीला गेली. ती स्त्री सुद्धा तिथे पोहोचली आणि तिची कंबर सोडण्याच्या बहाण्याने कपटाने तिच्या मांडीवरील एक तीळ पाहिला. अंघोळीनंतर जेव्हा नोकराची पत्नी कामात व्यस्त झाली तेव्हा त्या स्त्रीने संधी साधून पटका आणि कटार चोरली. त्या वस्तू घेऊन ती सरळ मंत्र्याकडे पोचली आणि त्याला पटका कटार देऊन मांडीवरील तिळाबद्दल सांगितले. मंत्री ते सर्व घेऊन राजाच्या दरबारात पोचला. मंत्र्याने राजाला पटका आणि कटार दाखवले आणि सांगितले की तो नोकराच्या पत्नीसोबत राहून आला आहे आणि तिच्या मांडीवर तीळ आहे. हे ऐकून नोकराने मान्य केले की त्याच्या पत्नीचा धर्म नष्ट झाला आहे. राजाने अटीनुसार नोकराला फाशीची शिक्षा सुनावली आणि 15 दिवसानंतर फाशी देण्याचा आदेश दिला. फाशीचा दिवस जवळ आला. नोकराची
शेवटची इच्छा विचारली गेली. त्याने आपल्या पत्नीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजाने आज्ञा दिली. नोकर घरी गेला आणि पत्नीला म्हणाला की तिने विश्वासघात केला आहे. त्याने पूर्ण अटींबद्दल सांगितले. पत्नीने त्याला त्या आत्या असलेल्या स्त्रीबद्दल सांगितले, पण नोकराचा विश्वास बसला नाही. नोकर परत राजाच्या दरबारात पोहोचला. राजाने शिक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलली. नोकराची पत्नी आपल्या पतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी राजदरबारात एका गणिकेचा म्हणजेच नाचगाणे करणाऱ्या स्त्रीचा वेश धारण करून पोहोचली. तिने राजासमोर नृत्य करण्याची परवानगी मागितली. राजा मोहित झाला आणि नृत्याची आज्ञा दिली. नृत्य पाहून राजा प्रसन्न झाला आणि तोंड मागेल ते बक्षीस मागायला सांगितले. नोकराच्या पत्नीने म्हटले, महाराज, तुमच्या सभेत एक चोर आहे ज्याने माझी सोन्याची अंगठी चोरली आहे. त्याला फाशीची शिक्षा द्या. राजाने विचारले, चोर कोण आहे? स्त्रीने मंत्र्याकडे इशारा करून सांगितले की याने माझी अंगठी चोरली आहे. मंत्री लगेच बोलला, महाराज, मी शपथ घेऊन सांगतो की मी हिची अंगठी चोरलेली नाही. मी तर हिला आजपर्यंत कधी पाहिलेच नाही. आज पहिल्यांदा हिचा चेहरा पाहत आहे. जसे मंत्र्याने हे म्हटले, ती पतिव्रता स्त्री आपल्या मूळ रूपात आली आणि म्हणाली, महाराज, जर या मंत्र्याने मला यापूर्वी कधी पाहिलेच नाही तर याला विचारा की हा पटका आणि कटार कोठून आणली. तिने सांगितले की ती त्याच नोकराची पत्नी आहे. तिने सर्व सत्य सांगितले की कसे मंत्र्याने जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला आत्या बनवून पाठवले, जिने कपटाने तीळ पाहिला आणि चोरी केली. राजाने त्या जादूटोणा करणाऱ्या स्त्रीला बोलावले, जिने भीतीपोटी सर्व सत्य ओकले. राजाने नोकराला मुक्त केले आणि मंत्र्याला फाशीवर चढवले. कथा संपवून यमराजाने नारदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. पहिला प्रश्न, विधवा का होतात? ज्या स्त्रिया आपल्या तोंडाने पतीचे नाव घेतात आणि नेहमी नावानेच हाक मारतात, त्या वेळेपूर्वीच विधवा होतात आणि दुःखी जीवन जगतात. यामुळे पतीचे आयुष्य कमी होते. दुसरा प्रश्न, दुःखी का राहतात? ज्या स्त्रिया पतीची परवानगी न घेता कोठेही निघून जातात, त्या स्त्रिया कधीच सुखी राहू शकत नाहीत. तिसरा प्रश्न, काय देऊ नये? ती गोष्ट आहे शिवी. एक संस्कारी स्त्री कधीही आपल्या पतीला शिवी देत नाही. ज्या देतात त्या चारित्र्यवान नसतात आणि आयुष्यभर दुःखी राहतात. अशा प्रकारे देवर्षी नारद समाधानी झाले. धर्मराजाने शेवटी सांगितले की ज्या घरात चारित्र्यवान स्त्रिया असतात तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि ते घर स्वर्गासमान असते. मित्रांनो, जर कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला सांगितले कोणती स्त्री कोणत्या श्रापामुळे वेळेपूर्वीच विधवा होते.